नमस्कार. कथा कथन 36 कथेचं नाव आहे दुसऱ्यांसाठी जगा. दुसऱ्यांसाठी जगा. जंगलामध्ये सांबर या प्राण्याला वाघ दिसला तर ते काय करतं पहा. तर ते मोठ्यानं ओरडतं. ओरडण्याचं कारण आपल्या जातभाईंना, इतर सांबरांना ते सावध करतं. सावधान, सावधान, वाघ आलेला आहे याची सांबर ओरडून जातभाईंना कल्पना देतं. उलट आवाज केल्यामुळं वाघाला कळालं या ठिकाणी सांबर आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून, ओरडण्याची गरज नव्हती, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून जातभाईचा जीव वाचवण्याचा सांबर प्रयत्न करतं. लक्षात ठेवा की स्वतः जीव धोक्यात घालून, कारण समाजासाठी, जातभाईसाठी सांबर जगतं. इतर जे प्राणी समूहानं जगतात, आपल्या जातभाईंचं संरक्षण कसं होईल याचा विचार करतात. तसं आपण देखील आपल्या शेजाराचा म्हणा, कुटुंबाचा म्हणा, देशाचा म्हणा, की आपण जगाचा म्हणा, विचार करून आपण स्वतः दुसऱ्यांसाठी जगायला हवं. सांबर या प्राण्याचा आपण आदर्श घ्यायला हवा. प्रत्येकाने स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे सजीवांची, प्राण्यांची, मानवाची सेवा करावी. लक्षात ठेवा. धन्यवाद.